नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर बघा मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपल्याकडे अशी रेडीमेड ब्लाऊजची डिझाईन येते बॅक पार्टला, ज्याची गळा रुंदी जी असते ती आपल्याला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त असते बघा। तर बघा अशी गळा रुंदी जी असते ती कशी कमी करायची, किंवा आपल्याला जर कमी गळा रुंदी पाहिजे असेल तर ती कशी व्यवस्थित करून घ्यायची, तर ते आज आपण बघूया। तर बघा आपल्याकडे अशी एक ऑर्गेन्झा साडी आली होती नेटमध्ये, आणि त्याची गळा रुंदी जी होती ते 3 ते 3.5 इंच होती। त्यामुळे काय करायचे, आपल्याला पाहिजे होते 2.5 इंच। तर मी काय केलंय बघा, मध्य करून त्याच्यावरती पिना लावून घेतलेल्या आहेत, आणि आपल्याला 2.5 इंच पाहिजे होती ती एका साईडला सोडलेली आहे, आणि मधून अर्धा ते पाऊण इंचाची एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे मध्यभागी। आपल्या गळ्याचा कुठं मध्य येतोय तिथं बघा अशी तिरकी रेषा वडून घ्यायची। आणि गळा जो आहे तो सुद्धा आपला छोटा आहे, त्यासाठी मी काय केलेलं आहे, गळ्याची उंची वाढवण्यासाठी वरती पकडलेला आहे कपडा। वरती एक तुम्हाला मार्किंगची रेष दिसते, जिथे मी आता कट करते कपडा, तिथं बघू शकता तुम्ही तेवढा गळा उंच पकडलेला आहे। त्यामुळे आपली गळ्याची उंची सुद्धा वाढणार आहे, त्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो व्यवस्थित बसणार आहे। तर आता काय करायचंय बघा, आता काय करायचंय, बरोबर मध्यभागी आपल्या अस्तरची सुद्धा एकदा बॅक पार्टची घडी घालायची, आणि त्याची जी मध्य येतोय त्याच्यावरून एक सरळ रेषा वळून घ्यायची बघा। अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे त्याला पिन लावून घेतलेली आहे टाचन, आणि आपल्याला काय करायचे, मध्यातून सरळ रेषा वळून घ्यायची, ज्यामुळे आपल्या गळ्याचा जो शेप येणार आहे तो व्यवस्थित येणार आहे, कारण डिझाईन जी आहे ती आपली पान गळ्याची आहे बघा। मध्यातून एक शिलाई मारून घेतल्यानंतर आपण काय केलं, आता उलट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही, म्हणजे आपल्याला डिझाईन दिसणार आहे। जर तुम्ही अस्तरच्या बाजूवरून शिलाई मारली असती तर आपल्याला डिझाईन दिसली नसती। तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, पिना लावून घेतलेल्या आहेत, आणि मधून एक शिलाई दिल्यामुळे कपडा अजिबात हालत नाही आपला। तर तुम्ही अशा पद्धतीने अशा कपड्याचा जुगाड करू शकता। तर बघा आता काय केले, गळा आपला जो आहे तो आतला कट करून घेतलेला आहे। आता बॅक पार्टच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याला काय करायचं, आता नेटच्या कपड्यातून आपल्याला खालचा अस्तर दिसत आहे बघा। तर त्या अस्तरवरती सुद्धा हळूच पाव इंचाचं शिलाई मार्जिंग, किंवा तुम्ही जेवढं सोडता अर्धा इंचाचं, तर त्या शिलाई मार्जिंगवरून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा अशा पद्धतीने आता आपण काय करायचे, आता मधली जी आपण रेषा वडून घेतलेली होती सरळ, तर ती आता मी शिलाई उसवून घेते बघा। आता गळ्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे तर, आणि कट दिल्यानंतर गळा जो आहे तो आपला पलटी करून घ्यायचा आतून बाहेरून। तर बघा आपल्याला जेवढी गळा रुंदी पाहिजे होती तशी आपली गळा रुंदी पूर्ण रेडी झालेली आहे। आता गळ्यावरून काय करायचं, आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची। तर बघा व्यवस्थित अगदी कडेवरून अस्तर बाहेर दिसणार नाही, अशा पद्धतीमध्ये नेटचा कपडा असल्यामुळं, नेट आणि असा शायनिंगचा कपडा आहे बघू शकता तुम्ही, त्यामुळे एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन झालेलं आहे अस्तर आणि नेटच्या कपड्याचा। आणि डिझाईन एकदम बघू शकता तुम्ही जवळून, किती सुंदर अशी शिलाई मारलेली आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत मिळून जाईल। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये मध्ये कसं असतं, शिलाईच्या टिप्स सांगितलेल्या असतात, आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितला तर तो तुम्हाला समजणार नाही। तर बघा आता मी काय करते, आपल्या मुंड्याच्या बाजू अस्तरच्या ज्या आहेत त्याच्यावरती शिलाई मारून घेते, आणि आपल्याला एक्स्ट्रा जो नेटचा कपडा होईल तो सुद्धा कट करून घेते। तर अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।